नमस्कार, मी भरत पाठक. माझ्या वेदवाणी चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं स्वागत. आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. या महिला दिनाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दिवस लिंग समानता, हक्क, महिलावरील हिंसा, अत्याचार या सारख्या मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करतो. 1977मध्ये संयुक्त राष्ट्राने जाहीर केल्यानुसार जागतिक महिला दिन मुख्य प्रवाहातील उपक्रम म्हणून सुरू झाला. संपूर्ण अमेरिका आणि युरोपासहित जवळजवळ जगभराच्या स्त्रियांना 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री पुरुष विषमतेचे हे एक अत्यंत ढळढळीत असे उदाहरण होते. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करत राहिल्या, मात्र त्यात यश आलेलं नव्हतं. 1890मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात द नॅशनल अमेरिकन सफरेजिस्ट असोसिएशनची स्थापना झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरिताविषयी पूर्वग्रह असणारी होती. 1907 साली स्टुअर्टगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे पहिले कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगार्ड चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. 10 तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता असावी ही त्यांची प्रमुख मागणी होती. याबरोबर त्यांनी 2 मागण्या केल्या. त्यामध्ये लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमी निरपेक्ष सर्व प्रौढ स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणी केली. 1910 साली कोपेनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्वीकारावा असा ठराव क्लाराने मांडला आणि तो मंजूर झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहीम उघडली गेली. त्याचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये, 1919 साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले. युरोपमधील उल्लेखनीय अपवाद हा फ्रान्स होता, जेथे 1944पर्यंत महिला मतदान करू शकत नव्हत्या. ग्रीसमध्ये 1952पर्यंत महिलांसाठी समान मतदानाचा अधिकार अस्तित्वात नव्हता. तरीही 1930 पासून साक्षर महिला स्थानिक निवडणुकांमध्ये मतदान करू शकत होत्या. भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस 8 मार्च 1943 रोजी साजरा करण्यात आला. 8 मार्च 1971ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे 1975 या वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूपही बदलत गेले. तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. 1975 या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले आणि 1977 साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा म्हणून आवाहन केले. बल्गेरिया आणि रोमानिया येथे हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मुले आपली आई आणि आजी यांना भेटवस्तू देतात. 1947मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये भारतातील महिलांना मतदानाची परवानगी देण्यात आली होती. मात्र ब्रिटिश राजवटीत स्त्रियांना मत देण्याचा अधिकार देण्यास विरोध केला गेला होता. जागतिक आर्थिक मंचाने प्रसिद्ध केलेल्या 2024च्या जागतिक लिंगभेद या अहवालामध्ये आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, अस्तित्व आणि राजकीय सक्षमीकरण या 4 निर्देशांकामध्ये लिंगभेदाच्या सध्याच्या स्थितीचे भयानक चित्र सादर केले आहे. संपूर्ण लिंगभेद गाठण्यासाठी म्हणजे बरोबरी गाठण्यासाठी 1934 लिंगभेद गाठण्यासाठी
134 वर्षे म्हणजे 2158 साल उजाडेल असे हा अहवाल म्हणतो. यात सध्या काही जुजबी सुधारणा असल्याचा दावा केला जात आहे. भारताच्या एकूणच परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर याचा विचार केला तर महिलांच्या स्थितीमध्ये मोठी सुधारणा असली तरी नव्या समस्या महिलांच्या स्थितीसमोर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. रात्री अपरात्री मुली प्रवास करतात, महिला प्रवास करतात, शिक्षणासाठी घरापासून दूर जाऊन राहतात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आज एक आश्वस्त वातावरण निर्माण होतं आहे, अशी काही अपेक्षा निर्माण होत असतानाच अशा काही घटना घडतात की त्या सगळ्या अपेक्षा फोल ठरवतात. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये बलात्कारासहित कौटुंबिक हिंसाचार आणि इतर घटना, त्यामध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना होणारा त्रास, या घटना प्रामुख्याने आता पुढे येऊ लागलेल्या आहेत. या सगळ्या घटनांवरती निर्बंध यावेत, या घटना थांबाव्यात, यासाठी प्रामुख्याने खरं तर महिलांपेक्षा पुरुषांच्या प्रबोधनाची गरज जास्त आहे. कारण आजही कामाच्या ठिकाणी अधिकारी पुरुष सहकारी महिलांना महिला म्हणूनच वागणूक देतो, एक अधिकारी सहकारी म्हणून वागणूक देत नाही. अशा बऱ्याच घटना आहेत ज्यामध्ये आपल्या समवेत आपले कलिग्ज या महिला नसाव्यात अशा काही अधिकाऱ्यांच्या अपेक्षा असतात. तसेच बऱ्याच ठिकाणी असं पाहण्यात येतं की वेगवेगळ्या ठिकाणी कामाला जाणाऱ्या महिलांना त्यांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कॅबमध्ये, रेल्वेमध्ये, आणखी इतर ठिकाणी पुरुष संरक्षकाबरोबरच महिला संरक्षकांची देखील नियुक्ती असावी अशी गरज निर्माण झाली आहे. परंतु या सगळ्या बाबींचा एकूणच संकलित विचार केला तर अजूनही महिला आणि पुरुष यांचा लिंगभेद, यांचा अनुपात यामध्ये सुधारणा होण्यासाठी खूप मोठी गरज, खूप मोठ्या प्रयत्नांची गरज आहे असं दिसून येतं. धन्यवाद.